हॅलो फ्रेंड्स, वी ऑल फूडीजमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण करणार आहोत भेंडीची भाजी। त्यासाठी मी 4-5 हिरव्या मिरच्या घेतल्या आहे, 8-10 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे, पाव किलो मी भेंडी घेतली आहे स्वच्छ धुवून आणि त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहेत 2 टोमॅटो। ही भेंडीची भाजी अगदी साध्या पद्धतीने आहे, पण तरी देखील टेस्टी बनते। गॅसवर आपण कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यात आपण भेंडी घातली आहे। भेंडी आपण 2 मिनिटं छान अशी कढईमध्ये भाजून घेत आहोत। दोन मिनिटं कढईमध्ये भेंडी भाजून झाल्यानंतर आपण त्याच्यात थोडंसं तेल टाकून पुन्हा आणखी 2 मिनिटं भेंडी भाजून घेणार आहोत। त्याने काय होतं की भेंडीची चव आणखी जास्त वाढते। आणि तेल टाकून पुन्हा 2 मिनिटं आपण भेंडी छान तिचा कलर थोडा चेंज होईपर्यंत आपण ती भाजून घेणार आहोत। भेंडी भाजत असताना मी एक कांदा इथे कट करून घेत आहे। भेंडी छान प्रकारे भाजून झाली की ती आपण एका ताटात काढून घेणार आहोत। आणि आपण ज्या लसूण पाकळ्या आणि हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत त्या वाटून घेणार आहोत। आपण बघू शकता, आपण त्याच कढईमध्ये तेल घातलेलं आहे आणि ते तेल थोडं तापलं की लगेचच आपण त्याच्यात थोडीशी मोहरी टाकत आहोत। मोहरी तडतडली की जो आपण कांदा कट करून घेतला होता तो त्या तेलामध्ये आपण घालत आहोत। कांदा थोडासा लालसर फ्राय झाला की आपण जो हिरवी मिरची लसूणचा ठेचा बनवला होता तो त्या कांद्याबरोबर आपण छान प्रकारे असा फ्राय करून घेत आहोत। आणि लगेचच जे 2 टोमॅटो घेतले होते हे मी त्या कढईमध्ये टाकत आहे। कांदा, हिरवी मिरची, लसूण, टोमॅटो आणि थोडीशी हळद हे छान आपण तेलामध्ये फ्राय करून घेत आहोत। आणि त्यानंतर थोडंसं ते मऊ झालं की मग आपण थोडंसं मीठ त्याच्यात घालत आहोत। ही भाजी अगदी साध्या पद्धतीची आहे, तरी पण चवीला एकदम छान लागते। अगदी 10 मिनिटात तयार होते आणि मोठ्यापासून लहानापर्यंत सगळ्यांनाच भेंडीची भाजी आवडते। तर आपण लगेचच भेंडीची भाजी त्याच्यात टाकत आहोत। आपण बघू शकता, मी भेंडीची भाजी टाकल्यावर पूर्ण एकजीव होईपर्यंत मी भेंडी छान अशी हलवून घेतली आणि आपण आता ती 5 मिनिटं शिजण्यासाठी ठेवणार आहोत। आपण बघू शकता 5 मिनिटानंतर भेंडीच्या भाजीला छान अशी वाफ आली आहे आणि जे आपण कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, लसूणचं वाटण त्याच्यात ॲड केलं होतं ती भेंडीबरोबर छान एकजीव झालं आहे। तयार आहे भेंडीची